चंद्रकांत पाटील. चंद्रकांत पाटील हे भाजपचे कोथरूड मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत आणि त्यांचं वय 65 आहे. चंद्रकांत पाटील यांचं वय 65 असून त्यांचं शिक्षण बी.कॉम झालेलं आहे आणि ते भाजपचेच कार्यकर्ते आहेत पहिल्यापासून. म्हणजे त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट की ते राहत होते कोल्हापूरला. पण साधारण 5-10 वर्षापासून ते पुण्यात आलेत राहायला आणि पुण्यात कोथरूड मतदारसंघातून ते मागच्या वेळेसही निवडून आले होते आणि परत आता यावेळेसही हे कोथरूडमधून निवडून येतात. तर हे कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील हे 1977 ते 1980च्या दरम्यान विद्यार्थी कार्यकर्ता म्हणून ते काम करत होते. त्यानंतर 1980 ते 1993 ते पूर्णवेळ कार्यकर्ता भाजपचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा वगैरे असे त्या संदर्भामध्ये ते कार्यकर्तेच होते. त्यानंतर 1990 ते 93 ते राष्ट्रीय सरचिटणीस पण होते भाजप आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मुंबईचे, ते 1995 ते 99ला सहकार्यवाह म्हणूनही त्यांनी काम केले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोल्हापूर विभाग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोल्हापूर विभाग याचंही त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे आणि तसंच या संघाची, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी विविध पदं आहेत तेही त्यांनी भूषवलेले आहेत. म्हणजे संघ, भाजप वगैरे अशा याच्यामध्ये ते कायम रमलेले असतात आणि 2004 ते 2007 मध्ये चिटणीस व दक्षिण महाराष्ट्र विभाग प्रमुख म्हणूनही त्यांनी भाजपतर्फे काम केलेले. त्यानंतर भाजप प्रदेशाचे प्रदेश अध्यक्ष, विभाग प्रमुख, त्यानंतर प्रदेश सरचिटणीस ते काम त्यांनी केलं. ते 2007 ते 2010ला. त्यानंतर 2010 ते 2015ला ते भाजपचेच प्रदेश उपाध्यक्ष होते आणि भाजपचे ते जुलै 2019 पासून प्रदेशाध्यक्ष होते, महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष. तर भाजपचा हा फार मोठा नेता असल्यामुळे त्यांना डायरेक्ट निवडणुकीतून जरी घेतलेलं नसलं तरी त्यांना 2008 ते 2014 व 2014 ते 2019 मध्ये त्यांना विधान परिषदेवर भाजपने घेतलं आणि त्यांना ऑक्टोबर 2014 ते ऑक्टोबर 2019ला महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री याचं सार्वजनिक उपक्रम वगळून ते बांधकाम खात्याचं मंत्री म्हणून त्यांना एक पद दिलं होतं. त्यानंतर 2014 ते 2019 मधून त्यांनी विधान परिषदेचे सभागृह नेते म्हणूनही ते काम केलं होतं त्यांनी, म्हणजे 2014 ते 2019 आणि ऑक्टोबर 2019 मध्ये त्यांची कोथरूडमधूनच विधानसभेवर निवड झाली आणि 9 ऑगस्ट 2022 रोजी त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि आता परत ते मंत्री झालेले आहेत. तर त्यांचं जे काम आहे ते सर्वात मोठं पक्ष मोठा करण्याचं जे काम असतं, म्हणजे राष्ट्रीय संघाच्या याच्या संपर्कात राहून भाजपसाठी त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे भाजपसाठी. कारण भाजपचे जे पक्षीय काम असतं, पक्षाचं काम, ते करण्यासाठी ते कायम प्रयत्नशील राहिले. त्यांनी पदाची कधी लालसा केली नाही की मला फार मोठं पद मिळावं किंवा काय करावं. त्यानंतर एक गावखेड्यापासून, शहरापासून, कोल्हापूरपासून संघचं प्रसार करणे, भाजपचा प्रसार करणे, भाजपची ध्येय धोरणे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविणे, त्यानंतर गाव, तालुका, जिल्हा यामध्ये देखील
त्यांनी खूप प्राथमिक काळामध्ये खूप मोठमोठ्या पद्धतीचं काम केलेलं आहे आणि नुसती पदं नाही भूषवली त्यांनी, तळागाळात काम करणारा हा एकमेव मंत्री आहे आणि या मंत्र्यांनी पक्षवाढीसाठी जे महत्त्वाचं काम केलं, त्याचं जे फळ आहे, ते आज हे सगळे भाजपचे आमदार, खासदार जे निवडून येतात, तर त्यांचं म्हणजे जे प्राथमिक पाया जो रचण्याचं काम जे केलं, ते चंद्रकांत पाटील यांनी केलं. चंद्रकांत पाटीलसारखा म्हणजे कुठल्याही सत्तेला आपापलेला किंवा सत्तेची अभिलाषा नसलेला असा हा नेता महाराष्ट्रात एकमेव आहे. असा नेता साधारण कोणत्याही पद्धतीने कधीही निवडणुकीच्या वेळेस मला तिकीट द्या, निवडणुकीच्या वेळेस पक्षप्रमुखाच्या पुढे जाऊन अ, मला मला करत, माझीच निवड करा, मला विधानसभेचं तिकीट द्या, मला लोकसभेचं तिकीट द्या, मी तो निवडणूक लढवतो वगैरे न करता त्यांनी कोणत्याही पद्धतीचं असं काही केलं नाही. ते बेप्रमाणे पक्ष कार्यच करीत राहिले आणि त्या पक्ष कार्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र एक कापूस पिंजतो एखादा माणूस आणि चांगली घडी बसवतो, तशा पद्धतीने प्रत्येक जिल्हा, प्रत्येक तालुका त्यांनी पिंजून काढला आणि त्याची प्रत्येक तालुक्यामध्ये भाजपची घडी बसवली. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात भाजपची घडी बसवली. पदाधिकारी नेमले चांगले आणि जे काम करायचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, तर ते काम त्यांनी अतिशय प्रमाणे चांगल्या पद्धतीने केलं. म्हणून त्यांचं महत्त्व हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण ही व्यक्ती निव्वळ, निव्वळ आणि निव्वळ एक स्वाभिमानी असून एक पक्ष कार्यासाठी स्वतःला झोकून देऊन निस्वार्थीपणे काम करणारी व्यक्ती आहे. अशी व्यक्ती एक महाराष्ट्राच्या भाजपच्या अध्यक्षपदी मिळाली. त्यानंतर त्यांच्या कार्याला विशेष महत्त्व लाभलं. कारण तो काळ एक वेगळ्या प्रकारचा होता आणि सत्तेमध्ये त्यावेळेस काय कोण एवढं नव्हतं. तरीही त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलं आणि ते त्यांचं काम पाहून त्यांना काही लोकांनी विधान परिषदेवर घेतलं. त्याच्यानंतर त्यांना विधानसभेची किंवा मंत्रिमंडळामध्ये संधी दिली. परंतु त्या संधीसाठी सुद्धा ते काही हापापलेले नव्हते किंवा ती मिळावी अशी अपेक्षा नव्हती. त्यांना घरी बसल्या का बाहेरून फोन यायचे. कारण त्यांना जो प्रवास आहे, भाजपचा जो पक्ष आहे, तो वाढवण्यासाठीच त्यांना प्रयत्न करायचा आहे. ते तो प्रयत्न करत असतात आणि आता त्यांना जे मंत्रिपद मिळालं, त्या मंत्रिपदाच्या माध्यमातून पक्ष भाजपचा असला तरी जनसामान्याची, सर्वसामान्य लोकांची सोडवणूक करण्यासाठी ते आता सतत प्रयत्नशील राहणार आहेत. म्हणजे एक दृष्टिकोन जर बघितलं तर पुण्यासारख्या शहरामधून निवडून येणं ही काही साधी सोपी गोष्ट नव्हती. पण कोथरूडमधून ते सहजासहजी निवडून आलेले आहेत आणि कोथरूडमध्ये देखील त्यांना कोणताही असा एक माणूस काही मिळाला नाहीये, की ज्यांच्यामुळे की त्यांना खूप हे मिळणार आहेत. असं काही घडलेलं नाहीये. म्हणून त्यांच्या संदर्भामध्ये जे आपण सांगू, की ही एक अशी व्यक्ती आहे, की त्यांच्या संदर्भामध्ये संपूर्णपणे पक्ष वाढवण्याचं जे काम त्यांनी केलं, ते फार मोठ्या प्रमाणात आहे आणि मतदारसंघाचा विकास करण्याचं कामही त्यांनी फार मोठ्या प्रमाणात केलं आहे. आमचा हा ATM निवड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये मराठी लोक फार मोठ्या आस्थेने बघत असतात. कारण आम्ही संपूर्ण या राजकीय क्षेत्रामध्ये किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये, औद्योगिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे व्हिडिओ तयार करून थोडं जनजागृतीचं काम करत आहोत आणि ते करण्यासाठी आपण आमच्या ATM निवड चॅनलला जास्तीत जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब आणि तुमचं या विषयी काय मत आहे ते कॉमेंटच्या माध्यमातून सांगून या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.